बुरखाबंदीवरून पुन्हा एकदा वाद सुरू झालाय। 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये बुरखाबंदी करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली। कॉपी मुक्त परीक्षा घेता यावी यासाठी बुरखाबंदी करावी अशी मागणी पत्र लिहून त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे केली आहे। या मागणीवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। पाहूया त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। बुरखा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग इंसिडेंसेस हुए हैं। जेव्हा सरकार याच्यावर काही ऍक्शन घेईल तर तेव्हा आम्ही बघू। हर मुसलमान लड़की बुर्का नहीं पहनती, कुछ लोग पहनते कुछ नहीं पहनते हैं, लेकिन अगर 100 में एक भी पहनती है तो उसको उतारने का कानून बिल्कुल बर्दाश्त नहीं किया। बुरखा हा शब्द राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय आणि त्याला कारण ठरतीये नितेश राणेंची एक मागणी। कॉपी के बहुत सारे इंसिडेंसेस हुए हैं जहां बुरखा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग इंसिडेंसेस हुए हैं। इसलिए हमको हमारा इतना ही बोलना है, ऐसी किसी भी तुष्टीकरण के चीजें हम लोग हमारे राज्य में करेंगे नहीं। हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षा देनी है, एजुकेशन देना है और उस तरीके से हमको काम करना है। 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त करायच्या असतील तर बुरखाबंदी करा अशी मागणी नितेश राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे पत्राद्वारे केली आहे। मात्र शिक्षण मंत्र्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे। कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे। कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत। मग ते बुरखावाला असू दे, बिगर बुरखावाला असू दे, कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे। पण बुरखाबंदीची मागणी अनेकांच्या पचनी पडली नाहीये। अगरचे सचमुच कहीं थ्रेट है तो एक कैबिन में ले जाएं, क्लास में कहीं ले जाएं, अलग से लेडीज़ लोग जो टीचर्स हैं या कोई सिक्योरिटी में लेडीज़ को रखें, उनको चेक कर लें, उसमें कोई हर्ज नहीं है। हर मुसलमान लड़की बुर्का नहीं पहनती, कुछ लोग पहनते हैं कुछ नहीं पहनते हैं, लेकिन अगर 100 में एक भी पहनती है तो उसको उतारने का कानून बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा। संविधानाने सर्वांना एक अधिकार दिलेला आहे आपल्या धर्मावर चालायचं आणि हे गैरसंविधानिक डिमांड आहे। जेव्हा सरकार याच्यावर काही ऍक्शन घेईल तर तेव्हा आम्ही बघू। तर बुरखाबंदीच्या मागणीला मुस्लिम संघटनांनी विरोध करत नरेंद्र मोदींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची आठवण करून दिली आहे। त्याला रिलिजियस अँगल त्यांनी आणू नये असं आमचं मत आहे आणि त्याच्यामुळे मुलींवर येणारे जे प्रेशर आहे, 10वी-12वीचे मुलं ऑलरेडीच प्रेशरमध्ये असतात आणि त्यांच्यावर हे आणखी प्रेशर आलं की अरे आता काय करायचं, आता हे असं होणार आहे का, तसं होणार आहे का। तर या विषयामुळे कदाचित बेटी पढाओच्या लाईनला क्रॅक जाईल का याचा विचार कदाचित भाजपा सरकारने केला पाहिजे असं मला वाटतं। नितेश राणेंच्या या मागणीवर विद्यार्थिनींचं काय मत आहे हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मेरे हिसाब से ऐसा कोई इशू नहीं आए थे जब मैंने मेरे 10th के बोर्ड्स दी थी। चेकिंग भी प्रॉपरली हुई थी तो, और ये अटायर ऐसा कुछ गलत नहीं है मेरे हिसाब से, बहुत ही मॉडेस्ट अटायर है, तो मुझे नहीं लगता है कि ऐसा होना चाहिए, ये गलत है। ज़रूरी नहीं कि कॉपी सिर्फ नकाब में ही हो, कॉपी किसी तरीके से भी की जाती है। आजकल इतना मॉडर्न ज़माना हुआ है तो आप नई नई चीज़ें इन्वेंशन करें ना, कैमरे वगैरह है तो आप वो सब चीज़ें यूज़ करें। ये थोड़ी कि नकाब आप बंद कर दोगे। ज़रूरी नहीं है कि हिजाब निकाला जाए, क्योंकि विदाउट हिजाब भी लोग चीटिंग करते हैं। देयर आर डिफरेंट टेक्निक्स के जो चीटिंग करने की होती है वो करते हैं। जो हिजाब हो नहीं हो उससे रेलिवेंट नहीं है ये, मतलब हिजाब ज़रूरी नहीं कि हिजाब में ही चीटिंग की जाए। विदाउट हिजाब भी लोग चीटिंग करते हैं और अलग अलग तरीके से यूज़ करते हैं उसका। तर खरंच बुरखा घातल्यामुळं कॉपीचं प्रमाण वाढतं का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। बुरखा घातलेले असतात काही विद्यार्थिनी ॲप्रन घालून येतात, काही विद्यार्थी स्कार्फ घालून येतात। तर त्यावेळेस काय केलं जातं, महिला कर्मचारी असतात, पोलीस कर्मचारी, महिला कॉन्स्टेबल विशेष करून, महिला शिक्षिका असतात, तर यांच्याकडून विद्यार्थ्यांना व्यवस्थित चेक केलं जातं। त्यानंतरच त्यांना केंद्रावरती बसण्याची मुभा दिली जाते आणि विद्यार्थ्यांकडूनही या गोष्टीला सहकार्य मिळत असतं। पण दाखवावं लागतं। हो, चेहरा दाखवावा लागतो। बुरखा आणि कॉपीचा याचा तसा काही संबंध नाही आहे। पूर्ण चेकिंग करूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती बसतो। याआधी मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच बुरखाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, ज्यावरून मोठा वादही झाला। आता पुन्हा त्याच वादाचा दुसरा अंक सुरू झालाय।
आता बुरख्यासंदर्भातील या परीक्षेमध्ये कोण पास होतं ते पाहावं लागेल. बुरखाबंदी आणि कॉपीमुक्त परीक्षा याचा तसा संबंध आहे का? बुरखाबंदी केल्यानं कॉपी प्रकरणं किंवा गैरप्रकार खरंच थांबणार आहेत का? याचा सगळ्या बाजूनं शालेय शिक्षण विभागाला निर्णय घेताना विचार करावा लागणार आहे. सोबतच बुरखाबंदीच्या मागणीला ज्या प्रकारे कडाडून विरोध होतोय, जो वाद निर्माण झालेला आहे, त्यानंतर शालेय शिक्षण विभाग यासंबंधी निर्णय घेणार का हे सुद्धा पाहावं लागेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.